बीडमधल्या सरपंच हत्या प्रकरणावरून नेमकं काय काय घडलेलं आहे पाहूया। दादांच्या नेत्यांवर आपल्याच लोकांना आरोप करायला लावायचं हे भाजपचं षडयंत्र। अंजली दमानी यांच्या मुंडेंवरील आरोपांवर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे पुरावे नष्ट करतायत अशी शंका। हत्या आणि खंडणीसाठी मुंडेंनीच आरोपींना पाठवलं होतं। जरांगे पाटलांचा गंभीर आरोप, मुंडेंवर 302 लावण्याची मागणी। संवैधानिक पदावर आहे त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर जास्त बोलणार नाही, पण देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। विष्णू चाटेनं टाकून दिलेल्या मोबाईलमध्ये हत्या प्रकरणातील पुरावे, धनंजय देशमुख यांचा दावा, तर चाटेच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्याची मागणी। खंडणीच्या गुन्ह्यामुळेच हत्येचा गुन्हा घडला, भीतीपोटी लोक शांत होते, आता सर्वजण समोर येत आहेत। संदीप क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा, मुंडेंच्या चौकशीची मागणी करणार। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगमध्ये दाखल, संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं महंत शिवाजी महाराजांकडून सांत्वन। भगवानगडाचे नामदेव शास्त्री यांची कीर्तन सेवा स्थगित, अखिल मराठा समाजाच्या मागणीनंतर भंडार डोंगर ट्रस्टचा निर्णय, 7 फेब्रुवारीला होणार होती कीर्तन सेवा। भगवानगडानं मुंडेंना दिलेला पाठिंबा काढून घ्यावा, दमानी यांची मागणी। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मागणी करण्याची ही विनंती। दमानी लवकरच पुरावे घेऊन भगवानगडावर जाणार।